बघा सुरुवातीच्या म्हणजे आज असा निर्णय झाला की सुरुवातीला 2 टोल नाक्यावर अशा पद्धतीची यंत्रणा कार्यान्वित करू। त्याचा सक्सेस रेट काय आहे हे बघूनच मग पुढे राज्यातील इतर टोल नाक्यावर ही प्रणाली आणण्यात येईल। हिंगणा बस डेपोची मी पाहणी केली, गणेशपेठ डेपोची सुद्धा पाहणी केली। पाहणी अंती काही ठिकाणी मला चुका आढळल्या, त्या चुकावर ताबडतोब आमच्या जे डेपोचे इंचार्ज आहेत त्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना मी केलेल्या आहे। हिंगणा डेपोची पाहणी केली असता असं मला निदर्शनास आलं की गेल्या आठवड्यामध्ये शेजारील एका खाजगी व्यक्तीनं हिंगणा डेपोच्या जागेमध्ये अतिक्रमण केले होतं। रात्रीतून त्यांनी ती भिंत बांधून घेतली होती आणि त्यामुळे शासकीय जागेवर त्यांनी अतिक्रमण केलं होतं। मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि ते अतिक्रमण जे आहे ते काढायला सांगितलं, ताबडतोब त्याचा सर्वे करायला सांगितलं आणि आमची जागा आमच्या ताब्यात आणि जर खाजगी मालकाची जागा असेल तर त्यांना द्यायला आमची काहीच हरकत नाही। परंतु शेवटी टी महामंडळाच्या जागेवर जर कोणी अतिक्रमण करत असेल आणि पोलीस जर त्यांना साथ देत असेल तर अशा प्रकारे मला मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावं लागेल असे मी तिथल्या ACPनं सांगितलं। परंतु त्यांनी ताबडतोब सहकार्य करून जे अतिक्रमण केलेलं होतं ते काढून टाकल्यामुळे तो वाद आता मिटलेला आहे। परंतु शेवटी भविष्यामध्ये सुद्धा टी महामंडळाच्या जागेवर असं जर कोणी खाजगी व्यक्ती अतिक्रमण करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। बहुत खुशी की बात ऐसी है कि 3000 बसेस की निविदा प्रक्रिया ये पूरी हो गई है। ये पूरी की पूरी प्रोसेस हम नॉन AC और एक 52 सीट वाली ये बसेस रहेगी। पूरी अच्छी बसेस है। टाटा कंपनी और साथ ही में अशोक लेलैंड, ये दोनों कंपनियों को ये निविदा प्रक्रिया में उन्होंने भाग लिया था, इसलिए उनको वर्क ऑर्डर दिया गया है। आगे के 3 महीने में 3000 बसेस आएंगे और आगे और 6 महीने में 5000 बसेस, क्योंकि वो भी निविदा प्रक्रिया अभी ख़त्म होने आई। तो 8000 बसेस ये 2026 में टी महामंडल के पास आएगी और वो 8000 बसेस और हमारे पास अभी 18500 बसेस, ऐसे अगर पकड़ेंगे आप तो हमारे पास करीबन 24,000-25 हज़ार बसेस आएंगे। तो हम यही चाहते हैं कि इस साल हमारे जो परिवहन सेवा को जितनी भी बसेस चाहिए उतनी पूरी हो जाएगी, क्योंकि जब भी पुरानी बसेस जो है वो पूरी हम अभी स्क्रैप में डालते ले जा रहे हैं, उसका भी टेंडर हो गया। पहले के ज़माने में जो देखा जाता था कि बार बार टी महामंडल की हमारी जो टी बस है लाल परी है और रास्ते पे बंद गिरी है, किसके टायर नहीं है, किसके और कुछ प्रॉब्लम है, तो ये शंका अभी उपस्थित नहीं होगी। साथ में और नई बात हम लोग कर रहे हैं कि हम लोग 2047 का प्लानिंग कर रहे हैं। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के माध्यम से हम ये सोच रहे हैं कि हमारी जो 2047 में पूरी की पूरी ऐसी जो बसेस रहेगी ये EV बसेस रहेगी। तो हम ये सोच रहे हैं कि अभी फ़िलहाल 2026 में हमारी 30% बसेस ये EV हो जाएगी और बाकी ऊपर की बसेस हम धीरे धीरे स्टेप बाय स्टेप आगे के 15 साल में EV पॉलिसी के हिसाब से लेते रहेंगे, ताकि हमारा 2047 का जो संकल्प है वो भी पूरा हो जाए। सर महाराष्ट्र एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट बनवणार होतो आपण, काय झालं त्याचं? महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने टी महामंडळाच्या भरपूर ठिकाणी जागा आहेत आणि त्यापैकी तब्बल 216 डेपोचं आम्ही ह्या ठिकाणी PPP तत्वावर ते करणार आहोत। म्हणजे ज्या पद्धतीनं बस स्टँड आहे त्या बस स्टँडच्या ऐवजी बस पोर्टची निर्मिती जसं गुजरातला करण्यात आलं। पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी बस पोर्ट निर्माण केलं होतं। मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो। चांगले बस पोर्ट त्या गुजरातमध्ये आहेत, तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा बस पोर्ट व्हावे ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना आहे आणि त्या माध्यमातून आता 216 टी डेपोच्या निविदा प्रक्रिया आम्ही केलेल्या आहेत आणि त्यामध्ये फक्त आम्ही शहरी भागातील हे बस डेपो करणार नाही आहोत, त्यामध्ये पॅकेज केलेलं आहे। एक जर शहरी भागातील डेपो त्या ठिकाणी घेतला तर त्यामध्ये ग्रामीण भागातील 2 डेपो हे विकसित करून द्यावे लागतील, तेव्हा एका पॅकेजमध्ये 3 डेपो अशा पद्धतीने 3 बस पोर्ट निर्माण होतील आणि जास्तीत जास्त त्यातून टी महामंडळाचा फायदा होईल। आणि निविदा प्रक्रिया राबवत असताना राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार 49+49 म्हणजे 98 वर्षाच्या करारावर, लीजवर, भाडेतत्वावर ही बस पोर्ट सगळीकडे आम्ही प्रत्येक ज्या ठिकाणी आमच्या प्रॉपर्टीज आहेत त्या ठिकाणी आम्ही आता विकसित करायला देत आहोत। त्यामुळे भविष्यामधला टी महामंडळाचा कारभार हा अतिशय चांगल्या प्रकारे आणि हायटेक होणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला, प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे।